महाराष्ट्र सरकारने 500 चौरस फुटाच्या घराच्या अतिक्रमणाला नियमित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर नवी मुंबईतील झोपडपट्टी भागांमध्ये नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र या निर्णयाच्या अवघ्या काही दिवसातच MIDC कडून नवी मुंबईतील MIDCच्या जमिनींवर झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी बिल्डर नेमणूक संदर्भात टेंडर काढण्यात आल्या असल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर नगरसेवक अमित मेडकर यांनी तुर्भे येथील आंबेडकर नगर आणि इंदिरा नगर परिसरातील नागरिकांची विशेष सभा घेण्यात आली। या सभेत अमित मेडकर यांनी नागरिकांना प्रेझेंटेशनच्या माध्यमातून MIDCच्या संपूर्ण टेंडर प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देत संभाव्य परिणाम आणि तांत्रिक बाबी सोप्या भाषेत समजून सांगितला। तसेच नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या हक्क समजून घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं। यावेळेस कमलेश वर्मा, राजेश शिंदे, अंकुश मेडकर यांच्यासह इतर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संपूर्ण घडामोडीवर प्रतिक्रिया देत नगरसेवक अमित मेडकर यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की या टेंडरमध्ये पात्र झोपडपट्ट्यांना 300 चौरस फुटाचे घर देण्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। मात्र झोपडपट्टी धारकांना 300 किंवा 500 चौरस फुटाची घरं नकोत, तर ज्या जमिनीवर ते राहतात त्याच जमिनीचा मालकी हक्क हवा। निवडणुकीदरम्यान ह्याची मागणी करण्यात आलेली होती। त्याच अनुसार 25 मार्च रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयात झोपडपट्टी आणि गावठाणातील घरांच्या खालची जमीन मालकी हक्क देण्याचा उल्लेख करण्यात आला होता। तरीही MIDC कडून मागच्या दाराने टेंडर काढून नागरिकांच्या हिताला धक्का दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। हा टेंडर तात्काळ रद्द करण्याची मागणी नगरसेवक अमित मेडकर यांच्याकडून करण्यात आलेली आहे। तसेच शासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील नगरसेवक अमित मेडकर यांनी दिलेला आहे की 24 मार्च 2026ला MIDC कडून टेंडर फ्लोट करण्यात आला। त्यामध्ये नवी मुंबईच्या जेवढं MIDCचे भूखंड आहेत त्याच्यावरती जे झोपडपट्टी झालेत त्यासाठी बिल्डर अपॉइंट करण्यासाठी तो टेंडर त्या ठिकाणी झालेला आहे, फ्लोट करण्यात आला आणि त्याच्यामध्ये सगळ्या नागरिकांना 300 स्क्वेअर फीटचे घर त्यामध्ये देण्यात येणार आहेत असं त्याच्यामध्ये स्पष्ट त्याच्यामध्ये उल्लेख आहे। आणि अशामध्ये हा पुनर्विकास होत असताना ज्या आमचे नागरिक आहेत त्यांना जो टेम्पररी ट्रान्झिट कॅम्पमध्ये जे शिफ्ट केलं जाईल ते नवी मुंबईच्या बाहेर शिफ्ट केलं जाईल त्याच्यामध्ये उल्लेख आहे। तर हे आम्हाला अजिबात मान्य नाही आहे। आम्हाला पहिली गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट करतो की आम्ही निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही जोरदार मागणी ठेवली होती की आम्हाला 500 स्क्वेअर फीटचे घर, 300 स्क्वेअर फीटचे घर, 700 स्क्वेअर फीटचे घर नको, आम्हाला जमीन मालकी हक्क पाहिजे। आणि ही माग आम्ही आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेबांकडे केली होती आणि त्या अनुषंगाने सर्व शहरातून तो आवाज ऐकता नाईक साहेबांनी मोठ्या आवाजामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा ऐरोलीमध्ये आले होते त्यांच्या समोर त्यांनी ही मागणी ठेवली होती। आणि मला सांगायला आनंद होतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मी या विषयावरती नक्कीच विचार करेन, आपण तसं GR आणू। आणि मला तुम्हाला सर्वांना सांगायला आनंद होतोय की 25 मार्च 2026 रोजी शासनाचा GR आला आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आलं आहे की जेवढे 500 स्क्वेअर फीटपर्यंतचे घरं आहेत त्यांना जमीन मालकी हक्क देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावरचे जे 1500 स्क्वेअर फीटपर्यंतचे जे घरं आहेत त्यांना 10% रेडी नक्रेटचे पैसे भरून त्यांना देखील नियमित करण्यात आलेले आहेत। आणि असं असताना महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे आणि हा GR सर्व प्राधिकरणांना लागू आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणले आहेत की ज्या ज्या लोकल बॉडीज आहेत आणि त्यांच्या विकास आराखड्यामध्ये ती जागा जर निवासी दाखवली असते तर त्यांना देखील हा GR लागू आहे। आणि अशामध्ये नवी मुंबई शहरामध्ये जेवढ्या MIDCचे भूखंडावर झोपडपट्टी ते DP प्लॅनमध्ये ते निवासी दाखवले आहेत तरी देखील मागच्या दरवाजा चोरीने
MIDCने आणि त्या खात्याने हा टेंडर काढला आणि त्याच्यामध्ये आमच्या गोरगरीब जनतेसोबत खेळण्याचं काम, त्यांना छळ करण्याचं काम यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि याचीच जनजागृती करण्यासाठी आज आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये गणेशनगर, आंबेडकर नगर, इंदिरानगर, गणपतीपाडा, गांधीनगर, आमचं तुर्बा स्टोअर, मग आमचे वारलीपाडा आणि शिवाजीनगर आणि क्वारी परिसर या सगळ्या भागातील सर्व लोकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचं काम आणि कसं हा टेंडर चुकीचा आहे आणि आपल्या सर्वांचा विरोध आहे हे सांगण्याकरिता आज आम्ही त्यांच्यासोबत आज ही मीटिंग घेतलेली. आमचा लुकआउट फक्त एकच आहे, आम्हाला इथे 300, 500, 700 स्क्वेअर फीटचे घरं नको. आम्हाला आमच्या गोरगरिबांचं जे घर आहे त्याची खालची जी जमीन आहे त्याचा मालिकाना हक आम्हाला पाहिजे आणि आमची लढाई फक्त त्याच्यासाठी. पण असं म्हणणं होतं की जमीन मालकी हक हे तर झालाच पाहिजे आणि त्याचं जो नियंत्रण असेल ते नियंत्रणाचं काम नवी मुंबई महानगरपालिका करेल हे साहेबांचं म्हणणं. गरज पडली आम्हाला रस्ता रोको करायला लागले तर आम्ही रस्ता रोको करू, आंदोलन करायला लागलं तर आंदोलन करू आणि गरज पडली तर आमचे नेते गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जर न्यायालयामध्ये जायला लागेल, न्यायालयाची खिडकी आम्हाला तिथे खडकवायला लागली तर आम्ही ते देखील करण्याची आमची पूर्णपणे तयारी आहे. ब्युरो रिपोर्ट TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.